नमस्कार मंडळी. आजी म्हणजे आपल्या मामाची आई. आपल्या बालपणात ना आजीचा एक अविभाज्य असा भाग असतो. ती आपल्याला संस्कार देते, आपल्याला लहानाचं मोठं होण्यासाठी ती मदत करते, छान छान गोष्टी शिकवते, छान छान खाऊ करून घालते. तर आजची जी रेसिपी आहे ना ही माझ्या आजीची आहे. लहानपणी आम्हाला ना ती ही करून द्यायची खायला आणि आम्ही खूप खुश व्हायचो. तिच्या हातची जी टेस्ट होती ना ती तर मला जमणार नाही, पण आज तिच्या आठवणीत मी ही रेसिपी बनवत आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तर नाव ह्याचं असं आहे की लापटोळी. आता नाव हे काय आहे ते मला माहीत नाही, हे नावही तिचंच आहे. पण मला असं खूप आवडायचं आणि आज मला खूप खायचं मन करत होतं. असं विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करते. सर इथे मी घेतलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. त्यामध्ये आपण थोडा गूळ ॲड करणार आहोत. तुम्ही साखरही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी. ह्याचं आपल्याला नॉर्मल असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि ते बॅटर 1-2 मिनटं आपण व्यवस्थित सेट करून घेऊ. पॅनवरती मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि हे आता आपले जे बॅटर आहे ते आपण त्या पॅनवरती पळीच्या याने टाकणार आहोत. बॅटर व्यवस्थित टाकून 2 मिनटं आपल्याला गॅस लो फ्लेमवर ठेवून वरून झाकण ठेवून आपल्याला हे शिजवायचं आहे. पेशन्स लागतात हे शिजण्यासाठी, कारण खरपूस असं छान ते भाजलं पाहिजे तरच त्याची टेस्ट खूप भारी लागते. तुम्हाला असं वाटत असेल हे करपलं आहे, पण हे करपलं नाही आहे, हे खाण्यासाठीच असं छान लागतं. नक्की ट्राय करा. माझं असं खूप फेवरेट माझ्या आजीची आठवण. तुम्हालाही आवडेल, तुमच्या लहान मुलांनाही आवडेल. थँक्यू सो मच.